नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गिरीश देशमुख, सुरत महानगरपालिका संचालित सुमन हायस्कूल नंबर 5। आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान यामधील प्रकरण 8 सजीव कशा प्रकारे प्रजनन करतात यामधील भाग 3 अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघूया सुरुवातीचा घटक आहे तो म्हणजे मानवात लिंगी प्रजनन, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्यूमन बीइंग्स। वयाबरोबर आपल्या शरीरात होणारे फेरफार म्हणजेच बदल हे होतात। जसं की तुमच्या शरीरात होणाऱ्या फेरफाराविषयी तुम्ही आधीच्या इयत्तेत म्हणजे 8वीत तुम्ही शिकून गेलेला आहात, बरोबर। मग आता त्यामध्ये कोणकोणते फेरफार होतात, जसं की आपण त्यामध्ये बघतोय आपल्या उंचीत लहानपणापासून तर आतापर्यंत सतत वाढ होते, असे आपण निरीक्षण केलेलं असेल किंवा नोंदले गे आपण जेव्हा बघतोय तर आपल्याला असं दिसून येते, बरोबर। आपले दात पडतात, ज्यांना दुधाचे म्हणजेच दुधिया दात म्हणतात, आणि नवीन दात तेथे येतात। आता सर्व परिवर्तनांना एक सामान्य वृद्धिक्रमात सामूहिक समावेश केला जातो। मुग्धावस्था किंवा किशोरावस्थामध्ये सुरुवातीच्या बरेच परिवर्तन येतात। मग यामध्ये कोणकोणते परिवर्तन, जसं की यामध्ये बघतोय तर यामध्ये कित्येक परिवर्तने मुलगे आणि मुलगी दोघांमध्ये एकसारखे हे असतात। जसे की यामध्ये शरीराच्या काही भागात जसे की काखेत, जांघेत, जननांगावर केस उगवतात, हात तसेच चेहऱ्यावर लहान रोम म्हणजे त्याला लवसा आपण म्हणतोय ते हे उगवितात। त्वचा सामान्यपणे तैली किंवा तेलयुक्त बनते आणि चेहऱ्यावर खील म्हणजेच त्याला आपण मुरमे असं म्हणतोय हे चेहऱ्यावर येतात। आता यामध्ये आपण बघूया नर प्रजनन तंत्र म्हणजेच मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम। शुक्राशय प्रजनन पेशी उत्पादित करणारी अंगे तसेच जनन पेशींना मूत्रवाहिनी फलनाच्या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठीचे अंगे एकत्र मूत्राशय येऊन नर प्रजनन तंत्र बनते। तर अशा प्रकारे हे नर प्रजनन तंत्र इथे बनते। आता आकृतीमध्ये यानंतरच्या भागामध्ये यानंतरच्या पेजवर मी आकृती टाकले, त्यामध्ये आपल्याला दिसून येते नर प्रजनन पेशी किंवा शुक्रपेशींची निर्मिती प्रोस्टेट ग्रंथी शुक्रपिंड म्हणजे वृषणांमध्ये होते। हे उदरगुहाच्या म्हणजे पोटाच्या खालच्या भागात बाहेर वृषण पेशीमध्ये शिश्न आलेल्या असतात। तर याचे कारण हे आहे की मूत्रमार्ग शुक्रपेशींच्या उत्पादनासाठी जरुरी तापमान शरीराच्या शुक्रवाहिनी तापमानापेक्षा कमी असते। शुक्रपेशी उत्पादनाचे नियंत्रणाशिवाय मुलांमध्ये टेस्टोस्टेरॉन युवावस्थेच्या लक्षणांचे पण नियंत्रण करतो। आता या आकृतीमध्ये तुम्हाला दिसून येते ही आकृती आहे मानवाचे प्रजनन तंत्र। आता या आकृतीमध्ये आपल्याला वरच्या बाजूला दिसतंय इथे मूत्रवाहिनी, नंतर इथे शुक्राशय दिसतोय आणि खालच्या बाजूला शुक्रवाहिनी तुम्हाला इथे दिसून येते आणि शुक्रपिंड, आणि याला हा जो भाग आहे याला आपण वृषण पिशवी असं म्हणतोय। नंतर या बाजूला मूत्राशय, नंतर ही प्रोस्टेट ग्रंथी, नंतर शिश्न आणि मूत्रमार्ग। तर अशा प्रकारे नर म्हणजेच मानवाचे प्रजनन तंत्राची आकृती इथे आपल्याला दिसून येते। तर बघा, जसं आपण आकृतीमध्ये बघितलंय नर म्हणजे मानवाचे प्रजनन तंत्र उत्पादित शुक्रपेशींचा त्याग शुक्रवाहिनीतील शुक्रवाहिकाद्वारे होते, जे मूत्राशयातून येणाऱ्या नळी अंडवाहिनीबरोबर जोडले जाऊन एक संयुक्त नळी बनवितात। फेलोपियन नलिका अशा प्रकारे मूत्रमार्ग म्हणजेच युरेथ्रा शुक्रपेशी तसेच मूत्र दोन्हींच्या वहनाचा सामान्य म्हणजे एकच मार्ग दर्शवितो। अंडपिंड, प्रोस्टेट आणि शुक्राशय स्वतःचा स्राव शुक्रवाहिकेमध्ये गर्भाशय सोडतात, त्यामुळे शुक्रपेशी एका प्रवाह माध्यमात येते, त्यामुळे त्यांचे म्हणजे शुक्रपेशींचे स्थलांतर सहजतेने होते। शुक्रपेशी गिवा ही सूक्ष्म संरचना आहे, ज्यात मुख्यत्वे आनुवंशिक पदार्थ असतात। एक लांब शेपटी पण असते जी त्याला मादा प्रजनन पेशीकडे तरंगत जाण्यासाठी मदतरूप होते।
त्यानंतर आता आपण अभ्यासूया मादा म्हणजे स्त्री प्रजनन तंत्र म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. त्या आकृतीमध्ये तुम्हाला दिसून येणार. यानंतरच्या पेजवर मी आकृती टाकले. मादा म्हणजे मानव. मादा मानव म्हणजे स्त्रीचे प्रजनन तंत्र, मादा प्रजनन पेशी किंवा पेशीची निर्मिती अंडाशयात एक सजीव कशा प्रकारे प्रजनन करतात ते आपल्याला इथे दिसून येणार. मुलीच्या जन्मापासूनच अंडाशयात हजारो अपरिपक्व अंडपुटिका असतात. यौनारंभात त्यापैकी कित्येक अंडपेशी परिपक्व व्हायला लागतात. दोनापैकी एक अंडपिंड दर महिन्याला एक अंडपेशी उत्पन्न करते. पातळ अंडवाहिनी किंवा फॅलोपियन नलिकेद्वारे अंडपेशी गर्भाशयापर्यंत जाते. दोन्ही अंडवाहिनी संयुक्तपणे एकत्र येऊन एका नाजूक स्थितिस्थापक नासपत्तीच्या आकारासारखी संरचना निर्माण करतात, ज्याला गर्भाशय म्हणतात. गर्भाशय ग्रीवेद्वारे योनीत उघडते. मैथून म्हणजे जातीय समागमाच्या वेळी शुक्रपेशी योनीमार्गात दाखल होते. आता या आकृतीमध्ये तुम्हाला दिसून येते, ही आकृती आहे मादा म्हणजे स्त्रीचे प्रजनन तंत्र. वरच्या बाजूला तुम्हाला अंडवाहिनी इथे दिसून येत आहेत, अंडवाहिनी फॅलोपियन नलिका. नंतर इथे अंडपिंड तुम्हाला दिसतंय दोघं बाजूला. तर हे जे दिसतंय याला गर्भाशय म्हटलं जातं. नंतर खालच्या बाजूला ग्रीवा आणि सर्वात खाली योनी. तर अशा प्रकारे स्त्रीचे प्रजनन तंत्राची ही आकृती तुम्हाला इथे दिसते. आता आपण आकृतीत बघितलंय, जेथून वरच्या बाजूला वहन पाहून अंडवाहिनीपर्यंत पोहोचते, ज्यात अंडपेशीचे शुक्रपेशीबरोबर संमेलन होते. फलित अंडपेशीचे विभाजन होण्याची सुरुवात होते आणि ते एका पेशीच्या समूहात म्हणजेच की गर्भात रूपांतरित होते. गर्भाचे स्थापन गर्भाशयाच्या भिंतीवर होते. आता गर्भाचं जे काही स्थापन होते हे कुठे होतं आहे? गर्भाशयाच्या भिंतीवर होते, जेथे त्याचा विकास हा चालूच असतो किंवा चालूच राहतोय आणि ते अंगाचे निर्माण करून भ्रूण बनवित आहेत. मातेच्या शरीराची संरचना बालकाच्या विकासाला आधार देऊ शकेल अशी झालेली असते आणि या सर्व क्रियेमध्ये काय होतं आहे की मातेच्या शरीराची जी काही संरचना ही बालकाच्या विकासाला आधार देऊ शकेल, म्हणजे बालकाचा विकास होणार, वाढ होणार, अशा प्रकारे ती संरचना झालेली असते. तर अशा प्रकारे दर महिन्याला गर्भाशय गर्भाला धारण करणे तसेच त्याच्या पोषणासाठी स्वतःला तयार करते. त्यामुळे गर्भाशयाचे अंतआवरण म्हणजे एंड्रोमॅट्रियम जास्त जाड बनते. तर विकसित होणाऱ्या गर्भाच्या पोषणासाठी त्याला पुष्कळ प्रमाणात रक्तप्रवाह पुरवावा लागतो. भ्रूणाला मातेच्या रक्तातूनच पोषण मिळते. आता हा जो भ्रूण आहे आतमध्ये तयार झालेला, याला मातेच्या रक्तातूनच पोषण हे मिळत जातं. त्यासाठी एक विशेष संरचना असते ज्याला जरायू म्हणजे नाळ म्हटलं जातं. त्या नाळद्वारे त्या भ्रूणाला सर्व पोषण मिळत असतं. तर ही एक डिस्क किंवा बशीसारखी रचना आहे जी गर्भाशयाच्या भिंतीतच असते. त्याच्या भ्रूणाकडील उतीत प्रवर्ध असतो. आता मातेच्या उतीमध्ये रुधिर कोटर असतात जे प्रवर्धाला आच्छादित करतात, जे मातेच्या शरीरामधून भ्रूणाला ग्लुकोज, ऑक्सिजन तसेच इतर पदार्थांच्या स्थलांतरासाठी एक विशाल प्रदेश देते. विकासशील भ्रूणाद्वारे उत्सर्ग पदार्थ उत्पन्न होतात, ज्याचा निकाल जरायूच्या माध्यमातून मातेच्या रक्तात स्थलांतराद्वारे होते. मातेच्या शरीरात गर्भाला विकसित होण्यासाठी जवळजवळ 9 महिने लागतात. गर्भाशयाच्या उतीच्या लयबद्ध संकोचनामुळे बालक म्हणजेच नवजात शिशूंचा जन्म होतो. त्यानंतर आता आपण येथे अभ्यासूया, जेव्हा अंडपेशीचे फलन होत नाही तेव्हा नेमकं काय होते. जर अंडपेशीचे फलन झालेच नाही तर ती जवळजवळ 1 दिवस जिवंत राहते. अंडाशय किंवा अंडपिंड प्रत्येक महिन्याला एक अंडपेशी मुक्त करते. त्यामुळे फलित अंडपेशीच्या प्राप्तीसाठी गर्भाशय पण दर महिन्याला तयारी करते आणि तिची अंतस्थ भिंत मांसल तसेच जाड होते. जर अंडपेशीचे फलन झाले नाही तर त्या स्थितीत
गर्भाला पोषण मिळणे आवश्यक आहे. आता ही आकृती तुम्हाला दिसून येते स्त्रीमधील मासिक चक्र. या प्रकारे हे चक्र सुरू राहतं. फलित अंडपेशी मिळवण्यासाठी तयार गर्भाशय आणि इकडे मासिक स्त्र. अशा प्रकारे हे स्त्रीमधील मासिक चक्र तुम्हाला इथे दिसून येते. परंतु फलन न झाल्याने या आवरणाची कोणतीही गरज राहत नाही. त्यामुळे ते आवरण हळूहळू तुटते आणि योनी मार्गातून रक्त तसेच श्लेष्माच्या रूपात शरीरातून बाहेर टाकले जाते. आता या चक्रात जवळजवळ 1 महिना एवढा कालावधी लागतो आणि त्याला ऋतुस्राव किंवा रजोधर्म किंवा मासिक स्राव म्हटलं जाते, म्हणजे मेन्स्ट्रुएशन सायकल. जवळजवळ 2 ते 8 दिवसापर्यंत हा सुरू राहतो. जसं की मागच्या पेजला आपण आकृती बघितली, ती आहे मासिक स्रावची आकृती, म्हणजे मेन्स्ट्रुएशन सायकलची ती आकृती आहे. त्यानंतर आता आपण इथे अभ्यासूया प्राजनिक स्वास्थ्य म्हणजे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. लैंगिक परिपक्वता एक क्रमिक क्रिया आहे आणि ती अशा वेळी होते की शारीरिक वृद्धी पण होत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 9वीत अभ्यास केला आहे की एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे रोगाचे संचरण किंवा वहन अनेक रीतीने होऊ शकते. जातीय समागमात प्रगाढ म्हणजे शारीरिक संबंध स्थापित होत असल्याने, जसं की आपण यामध्ये बघतोय, जातीय समागमात प्रगाढ शारीरिक संबंध स्थापित होत असल्याने आश्चर्याची काहीच गोष्ट नाही किंवा अनेक रोगांचे संचरण किंवा संक्रमण पण होऊ शकते. त्यात जीवाणूजन्य म्हणजेच बॅक्टेरियाजन्य रोगासारखे किंवा गोनोरिया आणि सिफिलिस तसेच व्हायरसद्वारे संक्रमण पावणारे रोग, उदाहरणार्थ मसा म्हणजे वाट, त्वचेवर उपसून आलेला मूळ, मोठा तीळ. आता त्वचेवर तुम्ही बघता एक मोठा तीळ तुम्हाला दिसतो, त्याला मस आपण म्हणतोय. आणि HIV एड्सचा समावेश होतो. प्रजननाद्वारे काय या रोगांना संचरण किंवा संक्रमणाला थांबविणे शक्य आहे का? शिक्षणासाठीचे आवरण किंवा निरोध, त्याला कॉन्डोम आपण म्हणतोय, च्या उपयोगामुळे यातील अनेक रोगांचे प्रसारण काही हद्दीपर्यंत थांबविणे संभवित आहे. जातीय समागम किंवा लैंगिक क्रियेद्वारे गर्भधारणेची संभावना नेहमी राहते. गर्भधारणेच्या अवस्थेत स्त्रीच्या शरीर त्वचे तसेच भावनांची मागणी तसेच गरज वाढत जाते. परंतु जर स्त्री त्यासाठी तयार नसेल तर या घटनेमुळे तिच्या स्वास्थ्यावर विपरीत परिणाम घडतो. त्यामुळे गर्भधारण थांबवण्यासाठी अनेक मार्ग म्हणजे रीती शोधले गेलेले आहेत. तर या रीतींचा आपण येथे अभ्यास करूया. गर्भविरोधी उपचार अनेक प्रकारचे असतात. एक रीत किंवा पद्धत यांत्रिक अवरोधाची आहे, ज्यात शुक्रपेशीला अंडपेशीपर्यंत पोचू देत नाहीत. सेशनाला झाकणारा निरोध किंवा योनी मार्गात ठेवता येतील अशा अनेक साधनांचा उपयोग करता येऊ शकतो. दुसरी रीत किंवा पद्धतीत अंतःस्रावांच्या संतुलनात परिवर्तनाचे आहे, ज्यात अंडपतनाची क्रिया होत नाही, त्यामुळे फलन होत नाही आणि ही औषधे सामान्यतः गोळ्यांच्या स्वरूपात घेतल्या जातात. त्यानंतर आता आपण येथे अभ्यासूया गर्भधारणेसाठी थांबवण्यासाठी पद्धती. मग गर्भधारणा थांबवण्यासाठी नेमक्या कुठल्या पद्धती आहे, तर त्या पद्धतींचा इथे आपण अभ्यास करूया. आंकडी म्हणजे लूप म्हणतो त्याला, कॉपर टीला गर्भाशय स्थापित करूनही करता येत नाही. तर बघा आपण इथे कुठल्या प्रकारच्या पद्धती आहे, जसं मी तुम्हाला इथे सांगितलं आहे. आकडी म्हणजे त्याला लूप असं आपण म्हणतोय. कॉपर टीला गर्भाशय स्थापित करूनही करता येते. परंतु या रीतीमध्ये गर्भाशयाच्या उत्तेजनामुळे कित्येक विपरीत परिणाम होऊ शकतात. पुरुषामध्ये शुक्रवाहिनीमध्ये अवरोध उत्पन्न करून शुक्रपेशींचे स्थलांतर थांबविण्यात येते. स्त्रींची अंडवाहिनी किंवा फॅलोपियन नलिकेमध्ये अडथळा अवरोध उत्पन्न करून अंडपेशीला गर्भाशयापर्यंत जाणे अडविले जाते. आता या दोन्ही अवस्थांमध्ये फलन होत नाही. शस्त्रक्रिया म्हणजे आपण त्याला सर्जरी असं म्हणतोय,
तर टेक्निकद्वारे या प्रकारचा अडथळा उत्पन्न करता येतो आहे. तर या शस्त्रक्रियेची टेक्निक भविष्यासाठी संपूर्णपणे सुरक्षित आहे. ही जी आपण टेक्निक म्हणतो आहे तर ही टेक्निक भविष्यासाठी संपूर्णपणे सुरक्षित आहे. आता इथे आकृती तुम्हाला दिसून येते. तर या आकृतीमध्ये तुम्हाला दिसते गर्भनिरोधक साधने आणि शस्त्रक्रिया. पहिलं तुम्हाला निरोध दिसतंय, नंतर इथे पटल ही कॉपर टी आहे, आणि नंतर हे पुरुषासाठी नसबंदी केलं जाते त्याला ट्युबेक्टॉमी असं म्हटलं जाते, आणि स्त्रियांसाठी जी नसबंदी केली जाते त्याला वॅसेक्टॉमी असं म्हटलं जाते. लक्षपूर्वक म्हणजे सावधतेने शस्त्रक्रिया झाली नाही तर शस्त्रक्रियेमुळे संक्रमण किंवा दुसऱ्या अनेक समस्या उत्पन्न होऊ शकतात. शस्त्रक्रियेमुळे नको असलेल्या गर्भाला दूर करता येते. तर या टेक्निकचा दुरुपयोग अशा लोकांद्वारे होतो की त्यांना कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या जातीच्या नवजात शिशूंची किंवा बालकांची इच्छा नसते. तर असे गैरकायदेशीर कार्य खास करून मादा गर्भाला पसंतीपूर्वक पाडण्यासाठी म्हणजे गर्भपात होतो. एका स्वस्थ समाजासाठी मादा नर लिंगाचे गुणोत्तर राखले गेले पाहिजे आणि ते जरुरी पण आहे. जरी आपल्या देशात भ्रूणाचे लिंग परीक्षण एक कायदेशीर गुण आहे तरी आपल्या समाजात कित्येक जातीमध्ये मादा भ्रूणाची म्हणजे स्त्री भ्रूणांची हत्या निर्दयतेने होत आहे. त्यामुळे आपल्या देशात शिशुलिंग गुणोत्तराचे प्रमाण कमी होत आहे. आता एका अवस्थेत जन्मदर तसेच मृत्यूदर त्याचे आकारमान ठरवितो. लोकसंख्येचे विशाल आकारमान कित्येक लोकांसाठी चिंतेचा विषय आहे. त्याचे मुख्य कारण मग कुठलं आहे नेमकं, तर त्याचे मुख्य कारण हे आहे की वाढत जाणारी वस्ती किंवा लोकसंख्येमुळे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनस्तरात सुधारणा आणणे जवळजवळ अशक्य कार्य आहे. तर अशा प्रकारे आपण हे इथे अभ्यासले. आता यानंतरचे तुम्हाला इथे प्रश्न दिलेले आहे. पहिला प्रश्न तुम्हाला दिला आहे, परागनयनाची क्रिया फलनाच्या क्रियेपेक्षा कशा प्रकारे भिन्न आहे. दुसरा आहे, शुक्राशय तसेच प्रोस्टेट ग्रंथीची भूमिका काय आहे. तिसरा आहे, यौनारंभाच्या वेळी मुलीमध्ये कोणते परिवर्तन आढळतात. आणि चौथा आहे, मातेच्या शरीरातील गर्भस्थ भ्रूणाला पोषण कशा रीतीने प्राप्त होते. आणि पाचवा प्रश्न आहे, जर एखादी स्त्री कॉपर-टीचा उपयोग करत असेल तर ती तिचे जातीय संक्रमित रोगापासून रक्षण करेल का. तर हे जे प्रश्न आहे हे पाठ्याच्या आतील प्रश्न आहे म्हणजे प्रकरणाच्या आतील. यानंतर हे स्वाध्यायावरील प्रश्न आहे. तर हे सर्व स्वाध्यायावरील प्रश्न तुम्हाला स्वाध्यायावहीमध्ये पूर्ण करायचे आहे. अशा प्रकारे प्रकरण 8 हे ते संपलेलं आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.